कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, तुला काय वाटलं मी तुला ओळखणार नाही? ओळखलंस, पण या घरात तू आल्यापासूनच मला बराबर वाटत नव्हतास। काहीतरी काळबेर आहे तुझ्या मनात। आता निमूटपणी सांग, कोण आहेस तू आणि हे समजा का करतोयस? मला सांगितलंच होतं तुझ्यापासून सावध राहायला, पण मला असं वाटलं की एक साधीशी मुलकरीण काय करू शकेल, पण नाही, माझंच चुकलं। मॅडमचं ऐकायला पाहिजे होतं। मॅडमनी तरीच मला सांगितलं होतं की त्या पारूला आहे ना नुसतं पुढे 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 करायची सवय आहे। अगं साधं आयुष्य जगायला आवडत नाही का तुला? का प्रत्येक कामात नुसतं पुढे पुढे जायचं? अगं आपलं काम करायचं आणि गप्प बसायचं, पण नाही, प्रत्येक कामात आपली लुडबुड लुडबुड। मॅडमनी आहे ना तुझा पूर्ण अभ्यास केला आणि त्यांनी जे सांगितलंय तेच खरं ठरलं। मॅडम? कोणत्या मॅडम? अनो, त्या का माझ्या देवी यांच्या जीवावर उठले? घाबरलेस ना? सारखं आपलं देवी आई देवी आई देवी आई। तरी मी आदित्य सरांना सांगत होते, पण माझ्याकडे कुठला पुरावा नव्हता ना, म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला। तू आदित्य सरांशी खोटं बोललास, घरात समद्यांशी खोटं बोललास, समद्यांना फसवलेस तू। पण आता नाही, आता तू बघच, मी आरडाओरडा करीन, समदा स्टाफ जमा होईल आणि मग तुझा खेळ संपला। म्हणजे ती हिरोईन हिरोचा गेटअप करते, म्हणजे त्याचे कपडे घालते, त्याच्यासारखा लुक करते। ग्रेट। आणि ही गोष्ट तू पारूला सांगितल्यावर तिला ती गोष्ट आवडली? होय, तिला लय आवडली। तू कसा कधी असं माझं ऐकत नाही, पण ह्यावेळी ऐकलं। कवा आवा आईने काहीच कळवलं नाही हो। म्हणजे ती ऑफिसला गेली नाही वगैरे? फोन करून विचारू का तिला? अरे आदित्य, बोल आदित्य। आई तू ऑफिसला येणार नव्हतीस आणि कळवलं पण नाही, काय झालं? ऑल ओके? अरे
त्या पारूमुळे. ती काय करत असते ना तिचा तिलाच माहिती. काय झालं? काय केलं पारूने? अरे आधी तर तिने माझ्या साडीवर सरबत सांडवलं आणि मग मी चेंज करून आले, निघत होते तेवढ्यात मला म्हणाली की पारू काय ग अजून इथेच आहेस, सरबत राहू दे मी निघते, उशीर होतो. देवी आई देवी आई ते म्हणजे मी तुम्हाला काही सांगितलं तर कराल का तुम्ही? काय देवाकडे तुझ्यासाठी काही मागायचं आहे का? नाही ते नाही, म्हणजे तुम्ही मागच्या दारानं जाल का? मंदिराच्या? नाही, आपल्या बंगल्याच्या. काय का? देवी आई माझी विनंती आहे, तुम्ही जा ना मागच्या दारानं. म्हणजे एकदा फक्त ऐका ना माझं, फक्त पारू काय चाललंय? मी निघते, मला उशीर होतोय. तुम्हाला शपथ आहे माझी. पारू काय बालिशपणा आहे हा? माफ करा देवी, पण फक्त एक वेळ ऐका ना माझं, थोडासा विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी फक्त बर ठीक आहे. आता नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही जा, आता नाही. पारू काय चाललंय? ऐका ना देवी आई, माझं एकदाच फक्त प्लीज तुम्ही बसा ना इकडं, मी सांगते. बर काय चाललंय मला कळत नाहीये, पण ठीक आहे, मला लवकर सांग कधी निघायचं ते. वय मी आले. मग मी कोणालाच नाही भेटले आणि तशीच निघाले. पण आई, तू मकरंदला घेऊन जाणं अपेक्षित होतं ना, तू एकटी का गेलीस? पण मी मकरंदला सुट्टी दिलेलीच नाहीये. मला माहितीये मी त्याला घेऊन जाणं गरजेचं होतं, पण त्याचीच तब्येत ठीक नव्हती म्हणून तो घरीच थांबला. आई तू काळजी घे हा स्वतःची, जरा आजूबाजूला लक्ष ठेव. मी दुसऱ्या सेक्युरिटीला पाठवतो. हा हो, श्रीकांत आहे माझ्यासोबत. बाय. ओके बाय. श्रीकांत मला ना जरा विचित्र फिलिंग येते. आपण डिरेक्टली घरीच जाऊया. बर पवन, गाडी बंगल्याकडे घे. मामा गाडी बंगल्यावर घ्या. हॅलो, हां तुम्ही एक काम करा, ताबडतोब झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.